आज फॉर्म भरणार आहे आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत 375 जागेसाठी. त्यासाठी आपण पोस्ट पाहू शकता शिपाई. याच्या 115 जागा आहेत आणि याच्यासाठी लागणार आहे फक्त 12वी पास. याची फी पेमेंट लागणार आहे आपल्याला 900 रुपये. नोकरीस ठिकाण लातूर असणार आहे. तर चला फॉर्म भरूया, करूया ऑनलाईन अप्लाय. अप्लाय केल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे याच्या 115 जागेपैकी 90% जागा लातूर डिस्ट्रिक्टमधल्यासाठी रिझर्व आहे आणि बाकी 10% जागा खुल्या आहेत. करणार न्यू रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर फाईल ओपन होत आहे. याला करणार क्लोज. यामध्ये आपल्याला अर्जदाराचे नाव, अर्जदाराची जन्मतारीख, मोबाईल नंबर, मेल आय डी, लिंक टाकून घ्यायचे आहे. करायचे आहे ॲग्री. त्यानंतर इथे फर्स्ट नाव टाकून घ्यायचं आहे, पहिले नाव. त्याच्यानंतर इथं मधले नाव आणि इथं लास्ट नेम, सरनेम टाकून घ्यायचे आहे, आडनाव. इथं आईचे नाव, इथं वडिलाचे नाव. कधी जर का नाव चेंज केले असेल तर यस, नाहीतर नो. इथं आपली जन्मतारीख टाकायची आहे. इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. इथं मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. इथं ऑल्टरनेट मोबाईल नंबर टाकू शकता. यामध्ये मेल आय डी आणि इथं मेल आय डी पुन्हा टाकायची आहे. इथं आपल्याला एक्झाम सेंटर चूज करायचे आहे. 3 एक्झाम सेंटर बघू शकता. इथं दुसरं एक्झाम सेंटर आणि इथं तिसरं एक्झाम सेंटर. जनरेट OTPवर करायचं आहे क्लिक. त्यानंतर असा कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर करायचं आहे सबमिट. सबमिट केल्याच्यानंतर OTP येईल मोबाईल नंबर आणि मेल आय डीवर. याला करायचं आहे क्लोज. त्यानंतर आपली माहिती करायची आहे चेक. कॅप्चा टाकून माहिती चेक करायची आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, आडनाव, आईचे नाव, वडिलाचे नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, मेल आय डी, फर्स्ट एक्झाम सेंटर, सेकंड एक्झाम सेंटर आणि थर्ड एक्झाम सेंटर. त्यानंतर करायचं आहे सबमिट. सबमिट केल्याच्यानंतर याला करायचं आहे यस. सबमिट, क्लोज. इथं आपली माहिती ॲज इट इज दिसेल आपल्याला. नाव, ॲप्लिकेशन नंबर. त्याच्यानंतर करायचं आहे अप्लाय पोस्ट आणि क्लिक हिअर द पोस्ट करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर लोडिंग होईल. लोडिंग झाल्याच्यानंतर बिफोर अप्लाईंग जाहिरात वाचल्याची खात्री करायची आहे. चेक करायचं आहे, टिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्ट करायची आहे पिऊन. त्यानंतर इथं जाहिरात क्रमांक येईल आणि दिनांक येईल. त्याच्यानंतर इथं नोंदणी क्रमांक, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, मेल आय डी येईल आपली. आईचे नाव, वडिलाचे नाव. इथं मॅरिटल स्टेटस चेक करायचा आहे, मॅरिड अनमॅरिड. खाली एक्झाम सेंटर येईल. आपण टाकलेलं चेक करून घ्यायचे आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्याच्यानंतर डोमेशियल माहिती भरायची आहे. डोमेशियल नॅशनॅलिटी इंडियन करायची आहे. आपण जर का लातूर जिल्ह्याचे रहिवासी असाल तर यस करायचं आहे, नाहीतर नो. त्यानंतर आपला रहिवासी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपलं डोमेसाईल कोणी जारी केलं ते टाकायचं आहे, तहसीलदार.
ज्यानं कोण आपलं डोमिसाईल जारी केलं त्याचं नाव टाकायचं आहे. तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर टाकू शकता, डोमिसाईलवर राहते. त्यानंतर कधी जारी झालं डोमिसाईल ते डेट टाकायची आहे, इश्यू डेट. त्याच्यानंतर डोमिसाईलचा सिरियल नंबर टाकायचा आहे. इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, कास्ट कॅटेगरी. इथं कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटी नाव टाकायचं आहे, जसे की डिव्हिजनल मॅनेजर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर. त्याच्यानंतर कधी इश्यू झाली, इश्यू डेट टाकायची आहे. आणि इथं सिरियल नंबर टाकायचा आहे कास्ट सर्टिफिकेटचा. इथं व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी तारीख टाकायची आहे, नाहीतर खाली सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचा आहे, जसे तीळ वगैरे असेल तर. मोल ऑन हँड, लेफ्ट हँड, राईट हँड टाकू शकता. त्यानंतर पॅन कार्ड असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो. इथं पॅन कार्ड नंबर आणि पॅन कार्डवरील नाव टाकायचे आहे. ड्रायविंग लायसन असेल तर यस, नाहीतर नो. इथं ड्रायविंग लायसन नंबर आणि डिटेल टाकायचे आहे. ड्रायविंग लायसन नंबर, लायसनवरचे नाव, इश्यू करणारे ऑथॉरिटी, इश्यू डेट, आणि ड्रायविंग लायसनची व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे ते, आणि लायसनचा प्रकार कोणता आहे ते, 2 व्हीलर, 4 व्हीलर, LMV, HMV. त्यानंतर वोटर ID कार्डसाठी टाकायचा आहे, यस नो. यस केल्याच्यानंतर इथं वोटर ID नंबर टाकायचा आहे आणि वोटर IDवरचं नाव टाकायचं आहे. इथं पासपोर्ट असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो. आणि बँक अकाउंट असेल तर यस केल्याच्यानंतर इथं आपले नाव टाकायचे आहे बँक अकाउंटवरचे. इथे बँकेचे नाव टाकायचे आहे आणि इथे खाते क्रमांक टाकायचा आहे. इथं चेक करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्यावर जर काय FIR झालेलं असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे कधी FIR झाला असेल तर. त्यानंतर तुम्हाला कधी गुन्हेगारी प्रकरणात अटक झालेली असेल तर इथं यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यावर कधी कोर्टाने खटला चालवला असेल आणि तुम्ही दोषी ठरले असाल तर त्यामध्ये यस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. तुम्ही कधी फौजदारी प्रक्रियेतनी शांती किंवा चांगली वर्तणूक न केल्यानंतर प्रतिबंध जर का तुम्हाला लिहून द्यावे लागले असेल तर इथे यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या विरुद्ध शाळेने, महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने आरोपाबाबत कारवाई करण्यात आलेली असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. तुमच्या विरुद्ध भारतात कोणत्याही न्यायालयातनी जर का फौजदारी कारवाई चालू असेल तर इथं यस करायची आहे, नाहीतर नो करायचं आहे. आणि लास्टमध्ये तुमच्या विरुद्ध कधी विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रतिबंधित करण्यात आलेली असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, पोस्ट इथं टाकायचा आहे लाईन फर्स्टमध्ये. सेकंड लाईनमध्ये तुम्ही तालुका टाकू शकता, TQ. आणि थर्डमध्ये तुम्ही कंट्री सिलेक्ट करायची आहे, इंडियन. इथं डोमेसाईल सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्या गावाचं नाव टाकायचं, विलेज नेम, पिनकोड टाकायचा आहे. आणि तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम असेल, म्हणजे तुम्ही राहता इथे सध्या पत्ता आणि तुमचा कायमचा पत्ता सेम असेल तर यस करायचा आहे, अदरवाईज नो करायचा आहे. नो केल्याच्यानंतर जर तुमचा कायमचा पत्ता, परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर त्याची माहिती इथं फिल करायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला मराठी भाषा येत असेल, नॉलेज असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं 10वीची माहिती टाकायची आहे. तुम्ही 10वी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालेले असाल तर यस करायचं आहे. त्याच्यानंतर 10वीच्या बोर्डचं नाव, इथं तुमच्या 10वीच्या शाळेचं नाव, इथं तुमच्या 10वीच्या बोर्डवर पर्सेंटेज आहे किंवा CGPA आहे ते सिलेक्ट करायचं आहे. पर्सेंटेज असतात, पर्सेंटेज करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण टाकायचे आहे. इथं टोटल गुण टाकायचे आहे. इथं पर्सेंटेज ॲटोमॅटिक येईल आणि इथं तुम्ही कधी पास झाले ते टाकायचं आहे, जसं की मार्च आणि वर्ष. त्यानंतर तुम्हाला इथं 12वीची माहिती टाकायची आहे. इथं 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट बोर्ड टाकायचा आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. इथं शाळेचे नाव टाकायचे आहे. इथं पर्सेंटेज करायचं आहे. इथं मिळालेले गुण टाकायचे आहे. इथं टोटल गुण टाकायचे आहे. पर्सेंटेज ॲटोमॅटिक येईल आणि इथं मंथ आणि इयर टाकायचा आहे पासिंग, जसा की आपला फेब्रुवारी असतो मंथ पासिंग 12वीचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, जे की 80 ते 200 KB दरम्यान असले पाहिजे. इथं पहिल्यांदा आपल्याला फोटो, इथं सिग्नेचर, त्यानंतर 10वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, त्यानंतर 12वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, इथं डोमिसाईल, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड केली तरी चालते, नाही केली तरी चालते. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी पण अपलोड केली तरी चालते, नाही केली तरी चालते. नंतर पॅन कार्ड अपलोड करायचा आहे, मतदान कार्ड अपलोड करायचं आहे आणि पासबुक अपलोड करायचं आहे आणि इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करायचे आहे. सर्व डॉक्युमेंट हे तुमचे 80 ते 200 KBच्या दरम्यान असले पाहिजे. त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे. अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला व्ह्यू आणि बाजूला राईटची टिक दिसणार, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. या सर्व याच्यावर तुम्हाला टिक करायची आहे. टिक केल्याच्या नंतर प्रिव्ह्यू करायचा आहे. प्रिव्ह्यू केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल आणि सर्व माहिती दिसेल. स्कोर करून सर्व माहिती चेक करायची आहे आणि ओके करायचं आहे. ओके झाल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट करायच्या आधी तुम्ही जे फोटो अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुमचा पासपोर्ट अपलोड करावा लागेल आणि लाईव्ह पण कॅप्चर करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला फोटो लाईव्ह कॅप्चर करायचा आहे. फोटो लाईव्ह कॅप्चर केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्ह्यू करून घ्यायचे आहे. फोटो, सिग्नेचर, 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट आणि सबमिट करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला VPI सिलेक्ट करायचा आहे. VPI सिलेक्ट केल्याच्यानंतर QR कोड स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायची आहे. पेमेंट केल्याच्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे.